नाशिकमधील शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे। आज मुंबई येथील भाजप कार्यालयात जाऊन ते पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती स्वतः बडगुजर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय। सुधाकर बडगुजर यांनी आपल्या मनातील खदखदही बोलून दाखवली। मी ज्या पक्षामध्ये 18 वर्ष काम केलं त्यांनी माझा अनादर केला, मला पक्षातून हाकलण्याची भूमिका त्यांनी घेतली, माझी काय चुकी होती तेही मला कळलेले नाही असं म्हणत त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त करत शिवसेना ठाकरे गटावर नाराजी व्यक्त केली आहे। बडगुजर पुढे म्हणाले की ज्या पक्षामध्ये आदरातिथ्य मिळते त्या पक्षात जाणे कधीही उचित, असे जरी सुधाकर बडगुजर यांनी म्हटले असले तरी भाजपच्या अनेक नेत्यांकडून त्यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध आहे। भाजप नाशिकच्या स्थानिक आमदार सीमा हिरे यांनी देखील सुधाकर बडगुजर यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध केलेला आहे। दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील सुधाकर बडगुजर यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल आपल्याला काही कल्पना नसल्याचं सांगितलंय। स्थानिक नेतृत्व, आमदार, खासदार यांची एकमत झाल्याशिवाय आमच्याकडे पक्ष प्रवेश होत नाही असं त्यांनी स्पष्ट म्हटलंय। तसेच रवींद्र चव्हाण यांनीही प्रवेशाबाबत अजूनही काही माहिती नाही असल्याचं सांगितलंय। विशेष म्हणजे पूर्वी ठाकरे गटात असताना बडगुजर यांच्यावर कडाडून विरोध आणि टीका करणारे नितेश राणे आता म्हणतात बडगुजर यांचा हिंदुत्वाच्या दिशेने जोरदार प्रवास सुरू आहे। त्यांचा मुलगा काही दिवसांपूर्वी आम्ही काढलेल्या सकल हिंदुत्व मोर्चात आघाडीवर होता, त्यामुळे बडगुजर येत असतील तर हरकत नाही असं म्हणत बडगुजर यांच्या बाबतीत आता राणेंची भूमिका बदललेली दिसते। राणेंची ही बदललेली भूमिका देखील चर्चेचा विषय ठरतीये। तर आता यावरून कोणाच्या आग्रहाखातर बडगुजर यांचा भाजप प्रवेश होतोय हा प्रश्न उपस्थित होतोय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी स्वीटी गायकवाड, नाशिक।